नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येतो। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातमीचं दळण दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्ष जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन येतोय। देशात 22 सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा करात नवे बदल होणार आहेत। केंद्र सरकारनं नवे दर सुद्धा जाहीर करणारी अधिसूची काढलेली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, या बदलामुळे अर्थव्यवस्थेत तब्बल 2 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे। या कर व्यवस्थेत केवळ 2 स्लॅब, एक 5% आणि दुसरा 18% आहे। त्यामुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटींची गुंतवणूक होईल। आता पैसा थेट लोकांच्या हातात राहणार आहे। नवीन GST बदलामुळे सुमारे 99% वस्तूंवरचा 12% कर आता कमी होऊन 5% इतकाच राहणार आहे। या बदलात 28% GST लागणाऱ्या 90% वस्तूंवर आता फक्त 18% कर लागेल। नवी GSTची रचना FMCG क्षेत्रानं स्वीकारली असून 22 सप्टेंबरपासून लोकांना त्याचा थेट लाभ होणार आहे। NDA सरकारनं दरात बदल करण्याआधी 5 महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केला आहे। त्यात गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणं, मध्यमवर्गीयांच्या गरजा पूर्ण करणं, शेतकऱ्यांना आधार देणं, लघु आणि मध्यम उद्योगांना मदत करणं आणि रोजगार व निर्यात वाढवणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणं या बाबींचा समावेश आहे। पुढील काही दिवसात प्रत्येक राज्यात GSTचे नवे दर लागू करण्याकरता वेगळ्या अधिसूचना जारी केल्या जाणार आहेत। दरम्यान केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ उद्योग आणि हितधारकांसोबत मिळून बदलांशी संबंधित अडचणी सोप्या करण्याकरता आणि विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्यासाठी काम करत आहे। सरकारनं सध्या नव्या किमतींच्या रिलायबिलिटीसाठी आवश्यक अधिसूचना जारी केलेली आहे। अलीकडे झालेल्या GST परिषदेच्या 56व्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्याचा थेट फायदा लोकांना होईल। आधी GSTमध्ये 4 प्रमुख स्लॅब होते, त्यामध्ये 5%, 12%, 18% आणि 28%चा समावेश होता। आता ते कमी करून 2 प्रमुख स्लॅब करण्यात आलेले आहेत, 5% आणि 18%। फक्त काही विशेष आणि महागड्या वस्तूंवरच 40% कर हा आकारला जाणार आहे। उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एका 18 वर्षीय हिंदू तरुणाचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं। त्याचा एका घटस्फोटीत मुस्लिम महिलेसोबत निकाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। त्या तरुणाचं नाव उज्ज्वल असून धर्मांतरानंतर त्याचं नाव रुहान असं ठेवण्यात आलं आहे। त्याच्या कुटुंबाचा आरोप आहे की 35 वर्षीय मरियमनं प्रेमजाळ्यात अडकून त्याला धर्मांतरासाठी भाग पाडलं। या प्रकरणात एका मौलवीसह धर्मांतर रॅकेटचा सहभाग असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे। लोणीचा रहिवासी असलेला उज्ज्वल मागील 6-7 महिन्यांपासून घरापासून दूर राहत होता। त्यानं कुटुंबाला सांगितलेलं की तो गुरुग्राममध्ये नोकरी करतो। तो घरी फार कमी वेळ येत होता। जेव्हा कुटुंबाला संशय आला तेव्हा त्यांनी शोध सुरू केला। आठवडाभरापूर्वी त्यांना माहिती मिळाली की उज्ज्वल बागपतच्या हसनपूर मसुरी इथं एका महिलेसोबत राहतोय आणि त्यानं तिच्याशी निकाहसुद्धा केला आहे। उज्ज्वलच्या कुटुंबानं ट्रोनिका सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यांचा आरोप आहे की घटस्फोटीत मुस्लिम महिला मरियमनं उज्ज्वलला प्रथम प्रेमजाळ्यात ओढलं आणि नंतर त्याच्यावर धर्मांतराचा दबाव आणला। त्यांचं म्हणणं आहे की हसनपूर मसुरी येथील एका मौलवीनं उज्ज्वलला हैदराबादला नेऊन धर्मांतर घडवून आणलं। यानंतर त्याचं नाव रुहान ठेवण्यात आलं आणि त्याच मरियमशी निकाह लावण्यात आला। कुटुंबाचं असंही म्हणणं आहे की हा सर्व प्रकार पूर्वनियोजित कट असून त्यामागं मोठं धर्मांतर रॅकेट सक्रिय आहे। या पार्श्वभूमीवर लोणीचे आमदार नंदकिशोर गुर्जर स्वतः पीडित कुटुंबासोबत पोलीस ठाण्यात गेले। त्यांनीही हा प्रकार म्हणजे धर्मांतर रॅकेटचे कारस्थान असल्याचं सांगितलं। त्यांनी सांगितलं, पोलिसांकडे या प्रकरणात कठोर कारवाईचीही मागणी आपण केली असून 2 दिवसात सत्य बाहेर आलं नाही तर आंदोलन केलं जाणार आहे। गडचिरोलीत नक्षलविरोधात CRPF आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेला मोठं यश आलंय। मोडस्के जंगलात झालेल्या चकमकीत 2 महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले। त्यांची नावं सुमित्रा उर्फ सुनीत वेलाडी
आणि लाडो उर्फ संध्या कोरसा अशी आहेत। या दोघींवर मिळून सुमारे 14 लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलेलं होतं। अहेरीचे ASP सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या 5 पथकांसह CRPFच्या 191व्या बटालियनची तुकडी संयुक्त मोहिमेसाठी घटनास्थळी पोहोचली होती। जंगलात शोधमोहीम सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला। त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं आणि झालेल्या चकमकीत 2 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला। मात्र अनेक नक्षलवादी दाट जंगलाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले। त्यांच्याकडून पोलिसांनी 1 AK-47 रायफल, 1 पिस्तूल, 37 जिवंत काडतुसं, 2 वॉकी-टॉकी आणि आपत्तीजनक नक्षलवादी साहित्य जप्त केलेलं आहे। नक्षली सुमित्रावर 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं। तिनं 31 मोठ्या नक्षली कारवाया केलेल्या होत्या। त्यात 12 खून, 3 जाळपोळी आणि 14 चकमकींचा समावेश होता। ती नक्षली राजू वेलाडी उर्फ कलम यासाची पत्नी होती, तर दुसरी लाडो उर्फ संध्या कोरसा ही 34 वर्षांची होती। तिच्यावर 6 लाख रुपयांचं बक्षीस होतं। तिनं 4 खून, 1 जाळपोळ आणि 8 चकमकींमध्ये सहभाग घेतलेला होता। समाजवादी पक्षाचा आमदार इरफान सोळंकी आणि त्याच्या साथीदारावर गँगस्टर ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात कानपूर येथील अप्पर जिल्हा न्यायाधीश विजय गुप्ता यांच्या न्यायालयानं आरोप निश्चित केलेत। आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे। त्यात सरकारतर्फे पहिला साक्षीदार सादर केला जाणार आहे। बुधवारी इरफानला महाराजगंज कारागृहातून 400 किलोमीटर दूर कडेकोट बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर करण्यात आलं। या दरम्यान न्यायालय परिसरात 80पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले होते। जिल्हा शासकीय वकील दिलीप अवस्थी यांनी असं सांगितलं, इरफान, त्याचा भाऊ रिजवान सोळंकी, इस्राईल आटेवाला यांच्यासह 7 आरोपींवर गँगस्टर ॲक्ट अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। 2022मध्ये जाजमऊ पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात आरोप करण्यात आलेला होता की हे टोळकं एका महिलेच्या प्लॉटवर कब्जा आणि जाळपोळ यासारख्या गुन्ह्यात सामील होतं। याच प्रकरणात इरफान आणि इतरांना 7 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती, मात्र त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळालेला आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मांडलेला विषय आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि नमस्कार।